नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. इथे आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक. त्याच्यासाठी मी 2 टीस्पून इथे तूप घेतले आहे आणि 1 टीस्पून खसखस आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. तूप गरम असल्यामुळे खसखस ही लगेचच भाजून होते. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी गच्च भरून इथे मी ओला नारळ घेतला आहे. ओला नारळाची पाट मी काढून घेतली आणि बारीक काप करून मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे आणि लवकरच आपल्याला ओल्या नारळाचा चव असा हा मिळाला आहे. 1 वाटी ज्या वाटीने गच्च भरून तुम्ही नारळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला गुळाचे प्रमाण सुद्धा इथे घ्यायचे आहे. मिनिटभर आपल्याला हा ओला नारळ परतून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण गच्च भरून नारळ घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी इथे गूळ घ्यायचा आहे. गूळ हा बारीक मी चिरून घेतला आहे. पाऊण वाटी गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि गोडीला एकदम अप्रतिम असं हे सारण तयार होतं. फार गोड किंवा फार फिकं असं हे सारण बनत नाही. अशा पद्धतीने सारण हे नक्की बनवून बघा. आता गूळ आणि खोबरं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची आच आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारण बनेपर्यंत स्लोच ठेवायची आहे. हळूहळू गूळ हा वितळू लागला आहे, सारणामध्ये मिक्स होऊ लागला आहे. संपूर्ण गूळ हा खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सारण हे करपू द्यायचं नाही आहे आणि एकसारखं परतत आपल्याला गूळ हा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता गूळ आणि खोबरं हे चांगल्या पद्धतीने मिक्स होऊ लागलं आहे. संपूर्ण गूळ विरघळल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे सारण भाजून घ्यायचं आहे. फार मॉइश्चर ह्या सारणामध्ये राहायला नको आणि ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं झाली आहे. आपलं सारण हे रेडी आहे. तुम्ही इथे बघू शकता अजिबात ओलेपणा इथे जाणवत नाही आहे. गूळ मिक्स झाला आहे आणि सारण हे तयार झालं आहे. गॅस बंद केल्यावर आपल्याला 1 टीस्पून हे वेलची आणि जायफळाची पूड इथे घालायची आहे. सारण चांगलं मिक्स करून घेऊ आणि ते थंड व्हायला ठेवून देऊ. सारण अजिबात हाताला चिकट लागलं नाही म्हणजे सारण हे तयार झालं असं समजायचं. आता एका पातेल्यात इथे आपल्याला ज्या कपामध्ये मी खोबरं मोजून घेतलं त्याच कपाने 1.25 वाटी इथे पाणी घेतलं आहे. पाणी थोडंसं मी इथे जास्त घेतलं आहे. पिठी कोरडी पडू नये म्हणून पाणी थोडंसं मी इथे जास्त वापरलं आहे. 1 वाटीला 1.25 पट पाणी मी इथे वापरलं आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे. तेलाऐवजी 1 टीस्पून तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता आपल्याला गॅस इथे स्लो करायचा आहे. अर्धा टीस्पून मी इथे मीठ घालून घेतलं आहे. पारीला एक चांगली टेस्ट येण्यासाठी अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पीठ मोजून घेतलं आहे. हे घरगुती तांदळाचंच पीठ आहे. तुम्ही इथे मोदकाची पिठी वापरू शकता. नव्याने करत असाल किंवा पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर मोदक पिठी म्हणून जी पिठी तयार बाजारात मिळते ती इथे वापरा. गॅसची आच स्लो ठेवली आहे. पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मिक्स झाल्यावर आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे. पीठ लवकर कोरडं पडू नये म्हणून मी इथे 1.25 पट पाणी वापरलं आहे. झाकण ठेवून 10 मिनिट आपण याला उकड काढून घेऊ. गॅस बंद ठेवला आहे.
उकड 10 मिनिटानंतर उकड गरमच आहे, परातीत आपण उकड काढून घेऊ आणि वाटीच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साहाय्याने ही उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे. आता इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला फार कमी लागणार आहे. गरजेप्रमाणे पाण्याचा हात घेऊन आपल्याला ही उकड चांगली 3 ते 4 मिनिटं ही मळून घ्यायची आहे. उकड चांगली मळल्या गेली तर ती पारी ही तुटत नाही. तीन ते 4 मिनिट झाली आहे. आपला गोळा चांगला तयार झाला आहे. आता आपण मोदक तयार करून घेऊ. इथे मी बोटांना तेल लावून घेतलं आहे. तेलाऐवजी पातळ केलेलं तूपसुद्धा इथे लावू शकता आणि अशाप्रमाणे आपल्याला पारी करून घ्यायची आहे. तांदळाला चिकटपणा हा असणं फार आवश्यक आहे, म्हणून मोदक पिठी तुम्ही इथे मोदक बनवण्यासाठी वापरू शकता. आता आपण सारण बनवून घेऊ आणि अगदी अलगद बोटाच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने कळ्या पाळून घ्यायच्या आहे. जितक्या कळ्या पडतील तितक्या ह्या तयार करून घ्यायच्या आहे. आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मोदक हा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व मोदक हे आपण तयार करून घेऊ. 15 ते 20 मोदक इतक्या सारणामध्ये आपले तयार होतात. सारख्या आकाराचे मोदक येण्यासाठी तुम्ही एक प्रमाण सेट करू शकता. एका आकाराचे सर्व गोळे हे तयार करून घेऊ शकता, म्हणजे मोदक हे सारखे आकाराचे तयार होतील. इथे आंबेमोहर तांदळाचे पीठ जर वापरले तर त्या पिठाचे मोदक हे फार सुगंधित आणि चविष्ट असे तयार होतात. आंबेमोहर तांदळाचे पीठ मिळाले तर ते तुम्ही ह्या मोदकासाठी नक्की वापरून बघा. तेलामध्ये बोटं बुडून मी अशा पद्धतीने पातळ अशी पारी तयार करून घेतली आहे. तुम्ही अशा पद्धतीची पारी लाटून सुद्धा घेऊ शकता. मोदकाचे सारण पण बोटांना चिकटत नाही आहे. मोदक सारणसुद्धा अप्रतिम अशा चवीचे तयार झाले आहे. आता अलगद बोटाने आपल्याला पाकळ्या करून अशा पद्धतीने मोदक हा तयार करून घ्यायचा आहे. मोदक वळताना याची पारी एकदम छोटी न घेता मोठ्या पुरी एवढी पारी तुम्ही तयार करून घ्या, म्हणजे मोदकाच्या कळ्या ह्या चांगल्या पडतील आणि मोदक वळायला हा सोपा जाईल. सारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं असं भरायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे मोदक हा चवीला हा चांगला बनेल. नक्की अशा पद्धतीने मोदक करून घ्या. अप्रतिम चवीचे आपले उकडीचे मोदक हे तयार झाले आहे. आता आपण ते वाफवून घेऊ. कढईमध्ये मी इथे 2 ग्लास पाणी घेतलं आहे. त्याच्यावर अशा पद्धतीची जाळण तयार करून ठेवली आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून आपण पाण्याला उकळी काढून घेऊ. इथे केळीचे पान वापरले तर फारच चांगलं. केळीच्या पानामुळे फार छान स्वाद येतो आणि मोदक चाळणीला चिकटून बसत नाही. मोदक चाळणीला चिकटून बसू नये म्हणून अशा पद्धतीने तेलाने किंवा तुपाने तुम्ही चाळणी ग्रीस करून घेऊ शकता किंवा एखादं सुती पांढरं कापड इथे घेऊन चाळणीमध्ये टाकून मोदक हे वाफवून घेऊ शकता. इथे सुती कापड ओलं करून तुम्ही मोदक त्याच्यामध्ये ठेवून
मोदक हे वाफवून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने चाळणीला तूप किंवा तेलाने ग्रीस करून सुद्धा मोदक हे तुम्ही वाफवून घेऊ शकता। मोदक आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊ आणि त्याला थोडं केशर काळ्या ह्या लावून घेऊ। केशर काळेमुळे अप्रतिम असे मोदक सुंदर आणि चवीचे तयार होतात। मोदक थोडे दूर अंतरावर आपल्याला ठेवायचे आहेत, कारण वाफवल्यावर ते थोडे फुलतात, त्याच्यामुळे थोडे एकमेकाला चिकटू नये म्हणून थोड्या अंतरावर आपल्याला मोदक हे ठेवायचे आहेत आणि ते वाफवून घ्यायचे आहे। 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी मोदक हे वाफवून घेतले आहे। आपले सुंदर असे मोदक तयार झाले आहेत, चवीला अप्रतिम असे झाले आहेत। नक्की बनवून बघा। थोडे थंड वाफ गेल्यावर मोदक हे बाजूला काढून घेऊ। गरम मोदक जर काढले तर ते चाळणीला चिकटतात। आता एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते। पारी जास्त जाड झालेली नाही आहे आणि मोदकाचं सारण पण अप्रतिम असं भरल्या गेलेलं आहे। साजूक तुपान घालून आपण मोदक सर्व करून घेऊ। धन्यवाद।